पूर्व विधायक और शिवसेना उभाटा पार्टी के उम्मीदवार अनिल गोठे ने ईवीएम प्रणाली में गड़बड़ी के खिलाफ 9 दिसंबर को धुले में विशाल मशाल रैली निकालने की घोषणा की है। उन्होंने धुले वासियों से इस रैली में बड़ी संख्या में शामिल होने की अपील की। गोठे ने आरोप लगाया है कि बीजेपी उम्मीदवार को मिले वोट उनके डाइवर्टेड वोट है। विधानसभा चुनाव में गोठे दूसरे स्थान पर रहे, जबकि पूर्व विधायक फारूक शाह तीसरे स्थान पर रहे। हा जो सामूहिक असंतोष पसरलेला आहे याचं कुठेतरी प्रत्यक्ष जनतेपुढे जाणं हे आवश्यक आहे। आणि जसं आम्ही मतं मागायला गेलो तसं आम्हाला लोक विचारतात की आमची मतं गेली कुठे। खरं आम्हालाही तो प्रश्न आहे, माझी मतं गेली कुठे। त्यांचा आणि माझा प्रश्न सारखा असल्यामुळे आम्ही हा मोर्चा काढण्याचा निर्णय केलेला आहे। 7 दिवस आम्ही जागृती करणार आहोत मतदारांमध्ये आणि मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन करणार आहोत। पण एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही काय भाडोत्री माणसं आणणार नाही, हे महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या। काय लक्षात पण सोमवारी संध्याकाळी 6 वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघून महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ निघून आम्ही त्या ईव्हीएमची होळी करणार आहोत। असाच त्यांनी होळी करायचे ईव्हीएम जे आहेत ते बाजारातून आम्ही विकत आणलेले आहेत। तुम्ही म्हणाल का ते आणून तुमच्या हातात काय नाही, ते नाही झालं, तो पुन्हा होईल। आणि लोकांच्या असंतोषाला एक वाट करू देणार आहोत की तुमचा काही दोष नाही, त्याचा दोष आहे, त्याला आम्ही भडावणी दिलेला आहे।